कार्यक्रम में जमेल आप सबों को कल्पना होगी पर अपन को एक बार परत रिपीट कल्पना देगी पण पहली मीटिंग को तारीख कहीं आपकी है वो कहीं गए पर तारीख रजिस्टर लायली हा तरी 2 महिना हो गया ठीक है तरी जवळपास 3 महिना हो गया मीटिंग बाबा पण 16 मार्च में हाँ 16 मार्च 16 मार्च को आपण एक मीटिंग लिहिली की आरोली फाउंडेशन में आपण जे बांधवाला आहे पोरांसाठी उगासाठी आपण काही निधी गोळा करवाला आहे उगासाठी आपण मीटिंग लिहिली पण नको एक थोडंसं काही कारणास्तव थोडं उशीर होईल तर मी क्षमा मागू संबंधवतीचं आणि जी आपली निधी जमा होईल फाउंडेशनसाठी वा निधी आपण तो साहेबांका आणि टीम सोबत आपण कोणता सुपट करणी आहे उगासाठी एक छोटंसं कार्यक्रम आपण रखलो तर इच्छा आहे की आपल्या गावात निधी आपण त्यांना देत आधी समजा एकत्र किंवा निधी सुपट करा का थोडं आजची वाटण होतं बनतो वैसाचा एक थोडंसं कार्यक्रमला गेलो बा आणि आई जे मान्यवर आहे तो सत्कार आपण करणं पडतो थोडं आपण तर नाही काही नव्हतं सत्कार काही करतो कोणी पण आयल मान्यवर आणि आज गुरुपौर्णिमा आहे जैसे आपण एक गुरु को नाम गुरु को स्थान देवा आपण गुरु आपण मानावून उगा तर आपण काही सत्कार थोडं सत्कार कर लेंगे आपण तर दादा साहेबांचा सत्कार आपला मग अजून कोण आलो आता आता आपको जब एक कार्यक्रम हो कार्यक्रम को जमेनी हो तर मग माफी मागू अरावली फाउंडेशन अपना समाजकासाठी काही काम कर रहा है तो व्हाट्सएप फेसबुक का माध्यम से तुम्हारा देखा है सबसे पहले जब एनओसी में बात हुई हमारी पिछले साल की फाउंडेशन का काम पूरा आपला जळगाव जिल्हा आणि औरंगाबाद में काम कर रहा है पण ती प्रत्येक गावापर्यंत कशी पोहोचावतो कामाचं आपण कोई देणगीच्या रूपમાં कोई से काही पैसा लेना नहीं है जे स्वतः इनिशिएट करा ना भाई सुद्धा मग आज रिझल्ट आपण मला ना तर स्वतः लोक सुद्धा सहभागी राहा पाहिजे म्हणजे कामाचं समाज को एखादं बडो व्यक्ती भी नहीं पाहिजे कोई राजकारणी भी नहीं पाहिजे छोटा से छोटा शेतकरी एकदम छोटा छोटा व्यक्ती जिका धर्मस्वाप पूरे अभ्यास करवा प्रयत्न करें किंवा एखादी पूरे अभ्यास करवा प्रयत्न करिए उगूच फक्त आपण फाउंडेशन काम आगे लेकर जाओ म्हणून समझे कि कांदा साहब स्वतः कायम एकटा फिरव हमारे रोज 2 दिन का बाद 3 दिन का बाद बात हो हम कभी मला भी नहीं अब जवळपास आम्हाला 6 महीना का बात होणार आहे पण बात होताना फक्त बात अशी जो आहे की प्रत्येक गावामध्ये कशी आपण पहिला 10 पोर आहे फिर 20 पोर है 50 पोर काढा जाणार बेसिक आपण को अशी काम सगळे म्हणजे पोलीस भरती की बहुत बड़ी ऐड आई पुलिस भरती का ऐड करताना आपला गावामध्ये जब सबसे पहले जब कोई पुलिस होया जैसे आपलं बाळू होयो आजू होयो तो बाद में बहुत जण आपला बाद में एक जण नकल्या का बाद में बहुत जण बाहेर निघले की आपण पहिला माणसं माहिती हो पण मग एक जण कोण रंगो म्हणजे सुरुवात कोण करंगो बस सगळं इम्पॉर्टंट आहे अजून आपला गावाचा जब अक्षय कोळी जर आयो आपको माहिती भी नहीं हो कि वह काही कर रहे आपको माहिती पाहिजे कि वह काही कर रहे वह भी आपको माहिती देऊ आहे कारण की जो आपला गावाचा बहुत सारा पोरांना देखो कि बहुत वाइट मार्ग को लग रहा है या बहुत शोभा दिखा आपला गाव कमी से कमी हमारा इनका तुमको अच्छे वाटा बहुत 8 साल को मोरे बियर बार को मला नहीं वाया पाहिजे क्यों माई बाप का पैसा आपण वाया हो रहा है तर तू नहीं समझ रहे तो बोलो हमारे सर अशी नहीं कोणती भी एग्जाम पर पैसा भरना जाना जितना भी बोलने लगे एक को भी पैसा भरना पड़ेगा फक्त तुमको फॉर्म की भी भरनी वत्ता फॉर्म को भी भरू माई बाप पैसे देऊ तयार आहे आणि वत्ता पैसा आपण कारण भी उड़ा लगा कारण पार्टी करना या करना वा फाउंडेशन को काम है तो फक्त की समाज में आपला समाज को नहीं दूसरा समाज को भी कोई बाळा के अभ्यास करने उत्सुक है अपन को जरूर मदद करो अब तुझी को की हमारी बात हो रही है कि आपला गाव में अजून एक भी लाइब्रेरी नहीं लाइब्रेरी बहुत महत्व की है कि होना तंबटा 2 घंटा दें जे पोरांना अभ्यास करते काही काही का घर असे राहते की 2 पर्यंत बरे अभ्यास नहीं कर सकते पर लाइब्रेरी में पूरा दिन बढ़ सकते पण तू जर वाटतो मध्ये एक बार राहू कधीतरी विजिट करो विद्यापीठ येऊन वरना खूप पुरा अधिकारी जे बाळा घेता हमारा जातात सबच जे अभ्यास करायला प्रत्येक पोर जाड करी बट का अभ्यास कर एक पोतवर होगा बस फक्त त्या पोतावर बट का अभ्यास कर मोबाईल PSI हो जाए डिवाइस भी हो जाए तहसीलदार होगा तर एक लायब्ररी जरी मल्ली एक बड बघू वाचन करा बघासाठी तो बा अशी की आपण जब भी ग्रामपंचायत को होगा आपण अशी काही नाही की आपण फक्त ग्रामपंचायत को ठरवा पाहिजे लायब्ररी आणि व्यायामशाळा आपण पूर्ण निधी मला आपण माहितीच नाही आहे तुम्हाला निधी बी मला आपण गावात आपण मंदिर आहे बडबगासाठी आपण जागा आहे पण एक जर बाळगून अभ्यास करण्यासाठी आपण फक्त पहिला 5 पोऱ्या आमचा विकास का भाऊ त्या भाऊ जब रिझल्ट आयो तब आपण बहुत आनंद होयो
तर वा यांचं कशी नकली हो चांगलं कशी लिहित आहे वाईच बोलू फाउंडेशनचं जर काम होताना आपण जर येणं सुरुवात को आपला मॅसेज द्यायला होतो त्यांनी ग्रुपમાં આપણે 100 रुपये बी द्यायला चलं ना जी की जिससे कॅपॅसिटी 100 रुपये देऊ 500 रुपये देऊ 1000 रुपये देऊ काही 51 रुपये भी काढ सकता काही प्रॉब्लेम नाही पण प्रत्येक धर्मच जर त्यांनी गेलं रही तो हमारा अधिकार है फाउंडेशन पर कायम की मनोकामा 100 रुपये दिला किंवा मारो बाळक पण अभ्यास करतो त्यासाठी जा रहे कारण जर बाळक अभ्यास करतो तर बहुत लोग फ्रस्ट्रेशन बहुत आहे अभ्यास करताना एक एग्जाम पास होए नहीं पहले रिजल्ट रहा प्रिलिम रहे मेन्स रहे शेव कामा सगळे लिहून माहिती आहे बा आणि फिर रिझल्ट आहे की फ्रस्ट्रेशन आकाश नाही व्हायला पाहिजे की आपलं बाळक काय फ्रस्ट्रेशन बनवलं तो वंचा अकाउंट खेती तरी का प्रॉब्लेम नाही आहे कोणा बाळक कधीच फेल होऊ शकतो कधी म्हणून किंवा काही ना काही जरूर करणं फाउंडेशनच्या बाबतीत मामा एकदा फिरायला पण आया उदरचं अब जळगाव आम्हाला माहीत नाही हो पण नक्कीच जरी आपण जळगाव भेट व्हावी तर बादमाशी ठराय की प्रत्येक गावामध्ये जाकर फक्त गावकरीच मदत मागतात जे गाव का लोग आपला फाउंडेशन का काम को समझ रहा है समाज को काम काही नहीं है दूसरा समाज का भी लोगों का आ सकत उनका बाळा उनका साठी होना सोय हो सकत आप उनका जो धोरकी उनको प्रोजेक्ट उनको करवो है उनको रहवर की खावर की अभ्यास की कोचिंग की सब सोय का फ्री में रहवर उनका मग पोरेमाचं कोणतीही डोनेशन मागत असेल नाही ये डोनेशन नहीं रंगो आपण त्याचे जमा करता आपण दे रहा है ये जो डोनेशन रंगो फक्त को एकच कंडिशन नक्की जेव्हा बाळा एकाचं पास होतं नंतर जाणो पुन्हा पोऱ्या पुन्हा तयार करतो पुन्हा फाउंडेशन जुडेल राहू कारण की एक जर एक कडी जुडी तरच पोऱ्या नाटक नकला आणि आपलो भी प्रयत्न असे की आपला गाव कामं आपलं कायमच समाज का कोणता भी कामं आपण आग्रह आहे जेणेकरून नाव समाज में खाना भी कहते हैं सबसे आगे रहे आपको या बात में सबसे आगे रहे जब भी आरोग्य को काम हो जब भी अधिकारी नकला ना तब आपला काम सबसे ज़्यादा नकला पाहिजे कोई नहीं कोणता भी एग्जाम पास हो फॉरेस्ट के एग्जाम हो आप भी मैं कसं बोलतो तो बोलते महाविद्यालय आहे म्हणले आपण का पूर्ण ते कंडिशन आहे की आयडिया पाहिजे हमारा गाँव में येता पोरे येता पोरे आइडिया कर सकते तो बहुत बड़ी आइडिया पण आइडिया नहीं हुए 12 के बाद में चल गया एडमिशन आपल्याला कसं माहिती गेली नाही अब बैंक का एग्जाम का बाबतीत बोलू नको बँक किती तरी आडाली जवळपास 1,500 पद ग्रॅज्युएशन पाहिजे कथा ग्रॅज्युएट आपला गावामध्ये कथा पोरांना फॉर्म भऱ्या कोई नहीं भरा कोई ना कॉन्टैक्ट नहीं करे कि सागर को करेंगे क्लिनिकल की पोस्ट है अप्रेंटिसशिप की पोस्ट है बहुत सारी जागा है बहुत सारा डिपार्टमेंट है अशी नहीं की आपण फक्त जॉबच करनी है जॉब नहीं मिले की तर आपण कमवताना आपण एखादं व्यापार भी जायचा एखादं प्रोजेक्ट भी जायचा वहाँ भी सब मार्ग है फक्त आपण या फाउंडेशन का काम को आगे बढ़ावण्यासाठी आपला गाव को जो कॉन्ट्रीब्यूशन जमा करेगा आपण फक्त हम ऑनलाइन सुपुर्द भी कर सकता ऑनलाइन को पैसा दे सकते हो इनका खाता पर इनको आनंद पर म्हणून तो मुद्दा म्हणून अजून मन के हम हमारा गाँव का लोगों को माहिती पाहिजे की आपण कर रहा काही आज मी आपला गाव फक्त आपण 10% लोक आहे 90% लोक नहीं है उनको माहिती नहीं चले आपण कर रहा काही अशी नहीं कि एखादा कार्यक्रम होए कि आपण पैसा जमा कर रहे हैं पैसा काम जा रहा है पैसा को 1 रुपये का जाणू की प्रत्येक या जे आरोग्य को काम बरोबर एक पण आम्हाला दोन म्हणजे उभो रहे और बहुत बड़ा काम है जवळपास 500 करोड़ काम है अब गाव करने जरी आप आपला गाव का आपला तालुकामध्ये एका गाव आहे आपला समाज का किंवा जिल्ह्यामध्ये एका गाव आहे प्रत्येक जणांना थोडी थोडी मी मदत कामं मग परत रिपीट कर रहे हो एखादा राजकारणी की मदत मागताना आपण बहुत सारा पैसा मला सका पण आपण मागणार नाही कारण की उनको बाळा कोणी शिकलं जावाच नाही बाळा बघून काय का शेतकरी माणूस को धर्माचा बाळाचा जावाला शिकवण्यासाठी आपला प्रयत्न असेल की तो हक्क काय मुका पडवू उगाच नाव सवा आरोग्य मॉडेल नाव पडवू उनको भी पडवू एखादा बाळा जर एखादा धर्मसर जब सिलेक्ट हो जाए तो पूरा घर को पूरा बदल जाए अगली कधी काही पिढी अपनी बदल जाए कारण की एक बाळ जब जॉब में लग जाए ना तो अगली पीढ़ी को भी जॉब में घालो करने लग सकते अशी नहीं कि अपन खेती कर रहे हैं खेती करना वाइट नहीं है बिल्कुल वाइट नहीं सबसे अच्छी बात है पण आपला घर एक बाळ अगर नकलं ना जवळ दुसरा मुली रखा है तर दुसरा बाळा पण केव्हा लेखच आहे फक्त 1 to 7 लेखनच आहे मग काय काही लोक काही भी अडचण आहे ना बोलो आपण काही करा की आपण बोला की आपण मनमनी मन करा का आपला प्रॉब्लेम्स आहे आम्हाला बहुत जणांचा फोन आहे आपला गावामध्ये प्रत्येक प्रॉब्लेम आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करा या एखादा डिपार्टमेंट का स्वतः असेल किंवा कोणतरी असतो तर आरोग्य को काम करण्याचा आपला उद्देशच असे की आपला प्रशासनामध्ये जास्तीत जास्त जाणार जाताना आपलं काम आपलं काम बी व्हायला पाहिजे आणि आपण कुठे फिराफार बी नाही व्हायला पाहिजे तर सब जणांना मी नाही काम को उद्देश असेच आहे की आरोग्य का जे आपण आपला कामाचा मेसेज आम्हाला आप कथा व्हायला मोबाईल माहिती नाही अशोका पासवर रेकॉर्ड आहे आपण फक्त ग्रुप मेसेज आला नव्हता मग आपण पैसा म्हणणं सुरू केला की आपण अशी पावत्या बी काढली की थांबलेवर फक्त
ओपनली गेलो जिंकू जिंकू देणार आहे होता काही प्रॉब्लेम नाही आहे पण मी पैसा तो विनय आपला बाळगण्यासाठी जो झालो आहे आणि अजून मी जे बी कोण तयारी करणे की जिंकू लायब्ररी नाही आहे जिंकू कोचिंग नाही आहे फॉर्म कशी भरणं हे माहीत नाही आहे एक्झाम पॅटर्न घ्या माहीत नाही आहे एक्झाम क्वेश्चन्स काही काही आम्हाला आहे कारण की एक जाण लावून आरावली मग लगेच लिखतो जागा अशी नाही जे वाव राहिले आवा तशी वा राहिले आपलं भाऊ खूप माहिती ग्राउंड लेवलवर कधी मेहनत करणे तुम्हाला भेटन फक्त आपण लोकांना मार्गदर्शन बोलू का मग जास्तीत जास्त आपला गावाला बाळा शिकवला अशी अपेक्षा करतो मला हेच आपला कार्यक्रम उद्देश आहे आता ज्यांना होणार राहिले आपला जे काही लोक आपला गावामध्ये तुझं एकटंच हो त्याचं उदाहरण करून सोनो विशाल हो जे होना म्हणजे उनका हमारा अनुभव तो उन्होंने करवाओ तब सब शेयर करें ना अपना गाँव का पोरें अब अपना गाँव का कथा पोरें ग्रेजुएट हो गया आज भी डाटा हमारा पास नहीं अभी डाटा हम कलेक्ट कर लेते 12वीं कथा पास हो गई ग्रेजुएट करता है सहायता करता है बीकॉम का करता है कि इंजीनियरिंग का करता है या जब डाटा या गाँव कलेक्ट हो जाना हो तभी पूरा डाटा बेस रेडी ना हो सपोज अपन जेनुपुरा में कहता कथा ग्रेजुएट है कासपुरा में कहता कथा ग्रेजुएट है लोटीपुरा में कहता कथा ग्रेजुएट है फक्त ग्रॅज्युएट करता उन जॉब मलाच पाहिजे याच हेतू रखतो फक्त जारा आहे कॉलेजમાં नारा आहे खुशी नाही पाहिजे जॉब बी अशी पाहिजे की खूप मानसिक समाधान मला पाहिजे फक्त जॉब करा म्हणून करा नाही समाजासाठी किंवा राष्ट्रासाठी काहीतरी करत ना फक्त जॉब पाहिजे लोक मग काहीतरी काम आपला खर्च व्हायला पाहिजे चालण्यासाठी की सर्व्हिसचा मुकामच देईल की लोकांसाठी काम करतो अब विजू भाऊ जळगाव में आशा डिपार्टमेंट में काम कर रहे अब गवर्नमेंट में योजना है लाडली बहन योजना अब उनका जिला को नोडल डायरेक्टर विजू भाऊ अब ये कैसे होता है कि डायरेक्ट पब्लिक से कॉन्टैक्ट वाला काम आता है 1500 रुपये को काम पर जिला को काम करेगा 8 लाख महिला का लाभ देना अब हम कोई बोल रहे हैं कि आज भी उनको बोला है ऑफिस में पण आपण जब आपल्या गावामध्ये स्वतः आ रहा है आपण उनको जे आपण कलेक्ट करेल अमाऊंट आहे उनको देवकासाठी आणि हमारे सदन कसं कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपलं या कार्यक्रम छोटंसं केलं आपण तर आम्हाला नाव मार्गदर्शन करू वेगळे जे लोक आहे जे काहीतरी करणं आहे समाजासाठी उनका बरोबर आपण बोलवतो नक्कीच इतकंसं पण फायदा होतो आहे की आपण जो समाजासाठी आपण 5-10% वेळ देणंच पडतो हे तबे आपली प्रगती हो जाए पण समाज में व्यक्ति को स्थान रहने या भी एक बड़ी गैप तैयार हो जाए अब बिना कारण काही नसतं नकारात्मक विचार होणं तयार होत आहे गोष्टी काही नाही आहे आपण एकत्र जर आगे गया सबको फायदा होतो आणि यादी उपक्रम सर सुरू करायला पहिला कसा आमदार त्याचं बळच मिळावं औरंगाबाद किंवा ठिकाणी सरांनी थोडी टीम सर बहुत बडी वाट जनसमुदाय म्हणत जावं असेच कार्यक्रम आगरतीचा आपण जळगाव पण घेतला आणि पाचोला बी एक थोडं प्लेस आहे म्हणून बी आगरतीचं सगळं जे आरोग्य फाउंडेशन काम म्हणून सुरू करायला आहे आगरतीचं आपण जळगाव पण बी सरकारी मदत साधून काही करता येतं जळगाव खूप आहे जेणेकरून सगळं औरंगाबाद जाणं शक्य नाही पण जळगाव पण जवळ आहे म्हणून काहीतरी व्यवस्था तयार करता येईल हे इथं फायदा नक्की देऊ आणि फक्त पोलीस भरतीकासाठीच प्रयत्न नाही करणार आपण सर्व बहुत बडं प्रोजेक्ट आहे आज आग आपला पुऱ्यान UPSC पास आउट होतं UPSC म्हणजे कलेक्टर SP हे जे बदलला पद आहे ही कामं पुऱ्यानं इन्व्हॉल्व होणार पाहिजे म्हणजे अशी या लेवलचं कॉन्फिडन्स तर आपला पुऱ्यानं तयार करतो काय की हा काम वे बदलला अधिकारी करा जब काम करा तर हमही काम करा हे फक्त आदेश दे प्रत्यक्ष जे एक्झिक्युशन आहे ते हम करा तर ते आग आपणच काय किंवा मन बांधा नाही यासाठी आपण प्रयत्न करत थोडे संबंधिकांचे सकारात्मक जर विचार केलो तर नक्कीच आपण विकारे जर मागची मलंगा विकारची समाज व्यवस्था तयार करण्याची जबाबदारी सबंधी आहे बाकी सर्वांना कुठे अनंत अडचणी पुऱ्या दिशादर्शक प्रवास त्यामुळे विका व्यसनकारी जाणं वगैरे पुऱ्या तुम्ही कसे स्ट्रीमलाईन मला चांगलं पाहिजे समज तो आजचे जीवन जगणे आणि मग अशी वाटत जीवन जगताना खूप पैसे उद्योग अशी बी नाही आहे किंवा बडं बंगलोच पाहिजे गाडीच पाहिजे अशी बी नाही सर्वसामान्य कमी आर्थिक कामं आपण आजचे जीवन जग शकतो का व आपली जे काही आहे वैचारिक पातळी व्यवस्थित प्रगत होणार पाहिजे आजची लाईफ आपण जग सका ग्रामीणमध्ये जग सका शहरामध्ये अशी नाही किंवा आपण शहरामध्ये जायला पाहिजे तर आजचे जीवन जग अशी काही नाही फक्त आपण आजच्या सरकारवर पाहिजे आजच्या सहवासी पाहिजे आपला जे नाता संबंध आहे आपला जे मुख्य परिवार आहे ही आपली जी राजकीय व्यवस्था आहे बा थोडी आशावादी पाहिजे आजच्या लोक पाहिजे तुमच्या सहवासमध्ये आपण राहा तर नक्कीच आपलं तिकीट प्रवास सेवा थोडं सुकर वाच्य होतं इथं समाज किती त्या पण जर ते काहून वापरत असते आगं जायला अशी आपण ती जागा आगरतीचं आपला जे काही महाराष्ट्रात माणूस वडाला साहित्य संमेलनातून जिल्हा घेताना
उन्हें काही साहित्य तयार करता म्हणजे सूर्यगाथा वास आपला पर्यंत काही तांगी नवीन पिढी खूप आदर्श तयार करता अशी जर संबंध जर मतलब करो आपलं एक जो आत्मविश्वास वाढवलो आणि खूप आशा आहे की सबजण नंतर प्रशासन म्हणजे आम्ही जर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये एक वर्ग 2 वर्ग 3 पर्यंत अशी सबजण एकत्र आणणार ग्रामीण शहर त्याची जर क्लब होय नक्कीच आजची पिढी तयार होती आणि कसं खूप फायदा होतो. धन्यवाद. तर मग किती किंमत आहे तो करतो तू पण मेहरबानी करता समजा सुविधा झाला यापुढं 4-5 जण सिलेक्ट हो रहे बगैर पैसा देत तो यात तुम्हाला नोटिस में आया पाहिजे कि बघा नौकरी का वास्ता पैसाच लगे असे नहीं है. मेहनत करो ईमानदारी सभी भले आज जो एक ऑफिसर म्हणतं तुम्हाला काम असं लग रहे पण सुरुवात का असं तरी ती छोटीशी नोकरीची उपाडीतून 2 शब्द बोलूया. अरवली फाउंडेशन आपण जवळ सुद्धा काही सरांना जे इनिशिएटिव्ह चालू करेल आहे सरांना मग 2-3 बार बोलायला अरवली फाउंडेशन वरांनी वेगवेगळे गायडन्स कर आणि 1-2 बार गैल बी आहे आणि जात गैल आहे तेव्हा जे इनिशिएटिव्ह आहे होतच म्हणजे आपण तेव्हा तारीख कापील की म्हणजे प्रकार का पूर्ण आवाज आर्थिक परिस्थिती थोडी खराब आहे प्रत्येक खूप दर महिना पैसे देणं शक्य नाही होणार किंवा दुसरं काम राहावं तर जर आपला समाज खूप पोऱ्यांक रहिवाची सोय होली आहे किंवा जेवणची सोय होली आहे तर नक्कीच भाऊ का 100% दे सकत तुला आणि वाबी करणं तरी जॉब खुलप सगळं आजकाल आपण एज्युकेशन की व्हॅल्यू माहिती आहे आपल्या गावामध्येच जर आपण देखो जिनको भी म्हणजे परिस्थिती बदलेली आहे आपण जर ऑब्झर्व केलं तर एकच कारण आहे की शिक्षण का घरचं कोणतरी शिकव आपल्या गावामध्ये कोणता बी घरली होती जी की परिस्थिती बदलेली आहे तर एकमेव कारण शिक्षण वणको कोणतं तरी पुरे शिकव जबरदस्त घर की परिस्थिती बदली तर शिक्षण को महत्त्व आपण को सबक माहिती आहे तर त्यासाठी या अरवली फाउंडेशन म्हणजे वणं जेवण किंवा रूम रहिवाची व्यवस्था तर होईच बात तर काही एक बात होगी पण दुसरी सब इम्पॉर्टंट बात मग अशी वाटेल की ते समाज की जी एनर्जी आहे की आपला समाज का पूरा म्हणे एकत्र आ रहा है उनका म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशन हो रही है वो म्हणजे आपलाच समाज को जर व्यक्ती क्लास 1 अधिकारी म्हणा दे रहे तर पूरा वेगवेगळंच इम्पॅक्ट करत कि आपला समाज को है आपला सर्वे को घर है वह जर कर सक रहे तो अपन भी कर सक रहे हैं समाज की यह एनर्जी मग सब जास्त महत्त्वाची वाटते की म्हणा सब कास्ट करेंगा आणि म्हणा कॉम्पिटिशन करेंगा आणि वे शिकेंगा एक से एक बढ़कर या होंगे आणि माझं दुसरं अजून अशी मत आहे की आपला समाजमध्ये पोरे ना उनका मग बहुत जास्त क्वालिटी है मस्त बिल्कुल बहुत क्वालिटी है आपको मालूम नहीं है बहुत जास्त उनका मग पोटेन्शियल है फक्त प्रॉब्लेम अशी आहे की वे एक आर्थिक परिस्थिती हो गई की घर का जबाबदारी डालते वे कर नहीं सक रहे है किंवा दुसरं आपल्या गावामध्ये किंवा आजूबाजू को भी देखत संगत दुसरं आर्थिक परिस्थिती तर समजा आजकाल पैसा रूम जेवण किंवा हॉस्टेल अवेलेबल होता रे पण याचे संगत एक पर्यंत की उनको पोटेन्शियल उनको समजलंच नाही आहे की मी काही कर सकत किंवा उनका मग क्वालिटी है तर या महत्वाचे उद्देश आहे की समाजमध्ये जे सिलेक्ट व्हायले उनको काम आहे की जे पोऱ्यां गलत दिशा से जायले उनको समजावं की थमन मी काहीतरी कर सकत एज्युकेशन असणे शिक्षण असणे आता प्रत्येकच पोऱ्यो परीक्षा देंगो परीक्षा पास होंगे अशी नहीं दूसरा भी बहुत सारा कोर्सेस है बहुत ITI रहा AC रिपेयरिंग LED असे बहुत इतना प्रकार का कोर्स है की पोऱ्यां मजुरी करेंगा किंवा इधर उधर जाएंगा त्यापेक्षा जर आपण सर्च करें तर बहुतच वेगवेगळी फील्ड आहे की आपण काहीतरी कर सकतो माहिती आहे की प्रत्येकच पोरांना अशी विचार करा की मग अभ्यास करूगी माझं तर पाय वीक आहे ठीक आहे अभ्यास मग तू नाही कर सकत आहे पण दुसरी बी बहुत लाईन आहे जर का मन आजच्या संगत में रहा किंवा समाज का सोबत चला किंवा समाज में जे अधिकारी व्हायला उनका असं त्यांना कॉन्टॅक्ट करावं तर समाज का जे लोक राहून का मग या तर हवंच की आपला समाज को म्हणून कोणती मदत करत फक्त पोऱ्यांको काम काही आहे की उठी इच्छाशक्ती पाहिजे वा बाहेर नकल्या पाहिजे की मग पुढे काहीतरी करणं आहे उन्हा विचारायला पाहिजे आता तांदा सरांना किंवा 2 समोर क्लास 1 अधिकारी बैठले उनकी तर इच्छाशक्ती आहेच हे तर प्रयत्न करायच आहे पोऱ्यांसाठी पण पोऱ्यांकी बिया जबाबदारी की जे कर रहे वे स्वतः आया पाहिजे उन्हें विचारायला पाहिजे आणि उनको जे भी फील्ड को करना है उन्हें उनकी माहिती रहती रहा पाहिजे जितना भी अधिकारी व्हायले वे स्वतः उन्हें स्वतःच शोध लगा उनको कोणच काही काय नाही मग पर्सनली काय सकतो कि उन्हें स्वतः स्ट्रगल करो स्वतः सर्च करो विचारो जब उनको लाइन सापड़े पण हमारा बाप है ऑलरेडी अवेलेबल है अधिकारी कि तो मन विचार सकता हमें मुझे फील्ड को करना है तो समाज में एक
हमको फायदा ले लो असे मग नको करो जे बी पोरांना मग पोलीस भरती करणे आर्मी भरती करणे तर मग आर्थिक अडचण आहे तर मग स्वतः होता अब मग ग्राउंड पर जाकर उधर रनिंग खूप बहुत पोरांना आपलाच गाव का रनिंग बारा आहे पहिला येता आव्हाने तर उनकासाठी तुम्हाला एक सेशन ले हो प्लान हो कि उनको भी कहीं अच्छी दिशा करना फिर ग्राउंड कर मतलब बहुत अच्छी बात है पण अभ्यास भी एक दूसरे बहुत इम्पॉर्टंट बात है की ग्राउंड प्लस अभ्यास म्हणजे पोलीस हो सका आर्मी हो सका तर अशी जे स्पर्धा बढ रही आहे ना तेव्हा मुकामत आपण विचारावं स्वतः हो गाव आणि फायदा लेलो जे आरोग्यासारखे इन्स्टिट्यूशन म्हणत जाव आणि स्वतः अप्रोच करू येतो का म्हणून आणि अशी तू घाबर बघच नाही की माझं होणी सगळं आपण पहिला म्हणतो तर सपनात एक बस घाबरे की मग पोलीस होमोगीने हो या होमोगीने हो मारी ते लेवल आहे की नाही पण घाबर बघू काहीच नाही मग तर काही रे आपल्या समाजच्या पुराणं बहुत जास्त ॲबिलिटी आहे IAS अजून थोडी व्हायली पण बहुत जल्दी IAS वगैरे होगा तर मग ॲटलिस्ट ऑफिसर का तर सपनात एक होत ॲटलिस्ट प्रयत्न तरी करो नाही व्हायचं चला का आजची संगत मग राहो की जे थांबून दोन गोष्टी आजची कम बस आणि म्हणजे 3-4च साल राहू असलं पाहिजे जे मी काहीतरी करतो आपण 3-4 सालच महत्त्व करावं आयुष्याला वत्तू जर आपण करलं ना तर बाद मग आपण जे गहू आयुष वगैरे किंवा जे मजा मारणी आहे आपण बाद मध्ये करता फक्त योग्य टाईम पण की बस स्ट्रगल आपल्याला करायला पाहिजे मग आपण हेच रिक्वेस्ट करा की सरांना जर अरवली इन्स्टिट्यूशन चालू करेल आहे मग होतच म्हणजे म्हणा भरपूर आहे जर फ्युचरमा आया आणि सोबतून एकत्र अभ्यास करेल तर नक्की तुका बहुत अच्छा परिणाम आहे सगळं आपण देऊ तुम्हाला धन्यवाद पण सबसे बड़ी बात की जे आपण अरावली सोशल फाउंडेशन आम्ही चालू केलेलं आहे एका थोडा बहुत कारण असे आहे पहिल्यापासून एक तर माझा स्वभाव आहे की काहीतरी शिक्षण करताना हायस्कूलमध्ये असताना 11-12 असताना डिग्री असताना आणि नोकरी लगायला बाद मी मला मतामध्ये हेच वाटायचे की काहीतरी आपला समाजमध्ये आपण असं काहीतरी घडायला पाहिजे आणि या करताना कधी कधी मग शिक्षण वगैरे पिछे भी पडत आहे ठीक आहे नसीबाचो आणि जे कॅम्पसमध्ये रह्यो जसं दीपक आणि आपला गाव जवळ डेप्युटी कलेक्टर आहे म्हणा मग शिक्षण तो राहुरी कृषि विद्यापीठ या कॅम्पस में मग आहे वा एरिया में मग आहे आणि वा कारण सर मग आज हमारे सामने रिटायर आहे मासूर अधिकारी म्हणून किंवा सुदाम आपलो डेप्युटी कलेक्टर आहे तो राहुरी को प्रोडक्ट है और दीपक राहुरी को मतलब काही हो यार वा टाइम में हमारा माथा में एक विषय हो की राहुरी सारखी ठिकाणी हम बहुत रद्दी आहे ओपन करे ना हम बहुत रद्दी आहे ज्या हम फर्स्ट क्लास कभी नहीं मैट्रिक में एक बार फर्स्ट क्लास आया हम तो वहाँ सेकंड क्लास हेच रहे और एवरेज कॉलेजमध्ये नंतर राहुरी को गया तर राहुरी को महाराष्ट्र में समजा 100 जागा नगर होती तर जवळपास 50% जागा राहुरी कृषि विद्यापीठ का कैंपस में छोरांनी को निवड हुई जब 20 कोरिया हमारा गाँव में से हमारा पावना प्रताप सिंह तो 20 कोरिया जब समझा सब DO की पोस्ट पर निवड हुई तो 18 हमारा राहुरी कृषि विद्यापीठ का कोरिया हमारी जब निवड हुई वो टाइम हम 37 कोरिया एक बैच का 37 कोरिया एक हॉस्टेल का 37 कोरिया पहुंचा पड़ता है तिथं सुद्धा हम समझतो की मग वातावरण काय होतं कोणा वातावरण घ्यायचं और गाव का बाहेर शहर का बाहेर म्हणजे राहुरीची एक तालुका को ठिकाणी छोड़सो और उनका भी कितना किलोमीटर अंतर है आपलं 7-8 किलोमीटर तालुका का ठिकाण सा हमारा विद्यापीठ का एरिया है कि जिनको गाँव से काही संबंध नहीं आओ हमको एक जंगल में रहा है अशोक पकड़ो पर वह जंगल में रहा के बाद में होना जो सुविधा है वह कोई फॉरेन कंट्रीज में विदेश में अच्छा ठिकानी जैसी सुविधा रहे अमेरिका में रहती होंगी क्योंकि वह बिल्डिंग को वह कैंपस को आर्किटेक्चर फॉरेनर है हमारी लाइब्रेरी कृषि लाइब्रेरी मैंने कहीं देखी नहीं उनको हॉस्टेल एक कोरे को एक रूम आणि टाइम टेबल का लागा कोऱ्या पैठ की 7:45 बजे लाइब्रेरी का दरवाजा को गिरा हुआ हमारा आणि दरवाजा में 11 बजे तक लाइब्रेरी कहीं चले नहीं मतलब वह टाइम आप चलती थी मालूम नहीं और वह टाइम 7:45 को हम लाइब्रेरी का दरवाजा को गिरा 11 बजे तक आणि मग खरी कह रहे कि उसका पहला मैं कभी लाइब्रेरी में पावर अकेले हमारी जिंदगी में मैंने कहा बाद में लाइब्रेरी में गए तो हमको 1-2 घंटों का टोदड़ जाओ या सवय का लोग हाँ पर वह तो वातावरण में धीरे धीरे डरता एक मोको मान गए मैं पहुँचदार बन गए मग वही गल होय की आपण जर ठहरायो आपला बाळेकंद असतं आपला पोऱ्यांचं असतं की उर्दू एक अच्छो वातावरण देत होतो मग मुद्दाम करे जातो की मला सेकंड क्लासच राहिले माझ्या यावेळेस शिक्षण मग आणि नोकरी करते की भावना नाही इच्छा नाही
वहाँ असताना फक्त घरकांना काय की आता तो इधर आरोग्य नाही आहे तर रस्सी कटली गाव पण आरोग्य नाही आहे इधर लोक काही मलवळ नाही आहे वा टाईम मग म्हणा थोडं प्रयत्न करे आणि मग बदल होते कारण एकच आहे की होणं जे वातावरण होतं व वातावरणसह मग बन्यो आणि मुद्दाम काय बघू की होणं कोणताच प्रकारचा कोणताच बाळगंग असतं कोणताच क्लासेस नाही आम्हाला एक बी नाही कोणताच क्लासेस नाही हम फक्त पुढचा अभ्यास करो आणि मग हे काय बघू की आपला बाळगंग असतं हम जे चालू करबो प्रयत्न करत आहे व वातावरण पोऱ्याक म्हळ्या पाहिजे एक आजचं हॉस्टेल आजच्या क्लासरूममध्ये ना होय तर आम्ही क्लासरूम व व्यवस्था करा ना की बाबा काही पोऱ्यांना अडचण नाही तर उनको शिकावं असतं बीच काम बनावं आहे पण सेल्फ स्टडी खुद को अभ्यास खुद करो आणि वा बेस पर वो आपलं हॉस्टेल करो आणि पोऱ्यांची जी लायब्ररी रही लायब्ररीમાં મને એક પહેલાં બી એને કહી રહ્યો નહીં કહી રહ્યો રિપીટ કરું की जे पुस्तक मला ते छोरा आहे 100 पोऱ्यानं आपल्या पास आणि आम्हाला सुद्धा जर 5 लाख पुस्तक आहे आमच्या एवढं लोक नाही 5 लाख पुस्तक आहे एक लोक काय सांगा की अरे एक कसं काय हो पुस्तक मागून आम्हाला नाही बेटा थारी कॅपॅसिटी आहे थारी क्षमता आहे आणि तू असे वाटलं की या पुस्तकामध्ये लगेल या म्हणू नको वा आपण या लेवल करतो अशी नाही असेल की या पाला इधर जगबार नाही या बाच याचा एक पाल अशी नाही असेल एक बार नाही वा बरं जे उनकी भूक आहे ज्ञान कमावण्याची जे पुस्तक होना गए वो पुस्तक हमको दिवा है या समाज समाज का सामना बोल रहे हैं आणि उनका ऊपर जे ग्राउंड रहो आप लोग या ग्राउंड पर आपला समाज में एक सैनिक रक्त है या कोणताच ग्राउंड वर आपलं कोणी फेल नाही जा सके आपला रक्त में है आपला जीन्स में है आणि हा मला जे करा ग्राउंड पर की तयारी को असतं लोक बघा का म्हणजे जे मला पहिलं काय लोक की बाबा पुलिस की ट्रेनिंग जो बोला हमारा बोला 9 महीना की 9 महीना में कांस्टेबल बनता है किंवा आर्मी को बनता है पण आपला पास जे पोळ्या तयार होतात ते तयारी करताना जवळपास आपण कमांडर लेवलवर लागू की बाबा काही बी जात देऊ पण तुम्हाला अग्निवीर वाजता जावं की आऊट कोणती भरती वाजता किंवा पुढे वापस नाही यावं आपलं किंवा पुढे आपलं 90 का आगच राहायला पाहिजे 95 आगच राहायला पाहिजे या दृष्टीचा आपण ट्रेनिंग द्यावं आहे त्या एक छोटीशी आणि बात तिसरी आहे की मेस खापैकी जे खानावर आहे सर्व बाहेर जे आहे सर्व तुझा अनुभव आहे की कोणता क्वालिटीवर जेवण मुळे माहिती आहे कोणताही हॉटेल जाओ तर लो क्वालिटीजमध्ये तेल खराब भाज्या खराब हर चीज़ खराब आणि वही पैसा बना वास्ते वे उनकी दुकान आहे म्हणजे उनको काही दोष नाही त्याच्याला आपला येणं जे राहो जे काही राहो तर वह प्युअर राहो शुद्ध राहो जे का कारणचं कमी पोऱ्या म्हणजे लायब्ररी म्हणजे उतर दिमाग पास त्याची खुराक लगे व्हा आणि शारीरिकदृष्ट्या तयार होगा या ग्राउंड आणि खाणं अच्छं मला पाहिजे या हमारी समय का सामना कमी झाले आणि एका असतं जे हमको करता आलो मग हमारी तयारी अब समजा फुकट काही लोकांना अशा आलं दीपक किंवा अक्षय की हम फुकट मत जो फुकट की किंमत नहीं रहे अब ये आपण बोला ना क्योंकि हम सब जगह कह रहे हैं कि आपण फुकट देवोगे पण बहुत लोकांना हिम्मतदार आहे की समजा काहीतरी चार्जेस राहतो काहीतरी म्हणजे असे नाही देखो एक पोरा को हॉस्टेल पर है बघो बाहेर 2000 भरता तो पण 2000 मध्ये आपण 200 तरी लिहो की या थोडाफार बदल हवा आपण 100 टाका बाजू विचारतो पण अशी नाही पाहिजे समजा आपण फुकट का या नहीं है क्या पैसा लेने वाली बात यह नहीं है कि वो पोरा को औरंगाबाद शहर बने वो हॉस्टेल को रूम ले 2000 होते 2000 नकोच नहीं बोल लेकिन तो 200-300 रुपया एक मेंटेनन्स चार्जेस आणि कधी जाणीव राहायला पाहिजे तर लायब्ररी का तो काही चार्जेस राहायचे नाही कोई ना काही ठीक है वहाँ जाणीव राहा 100 रुपये मेस है फक्त मेस का पैसा जो है हमारा उनका वास्ते यही प्रयत्न रहा है कि मेस का पैसा पोरांचे लेवतच नाही आणि का कारण है कि आज कोणता तरी दान पवा पोरे होणं गैरे म्हणजे आप समाज दान करेले आणि वह पैसा पर तो तुम्ही बड़ा घर करो छोटा घर करो तो वह एक अलग आदमी की भावना अलग बने कि मग लोकांना दान पे येणार आहे ती जबाबदारी जाणं पडत जाते आणि उनका आग्रह यह है कि कहता तुम फुकट करा पाहिजे तर बघू या मालूम है कि जे पोरे रोको 7 या 2 साल का बाद में ये जो आज पोऱ्या जिनको हम फुकट करा रहा है किंवा समाज का दान को बड़ो कर रहा है ये जे भी पोऱ्या म्हणजे नगरा का बाहेर तर या मग खात्री आहे कि एक भी पूरे असे रहशील नाही किंवा मग जर येणार रहे 2 साल मग 2 साल में ऐसे मग ऑफिसर बनकर नगरे कोणती भी वर्दी लेकर नगरे तो उनकी भावना याच राहावी किंवा मला बी याचा काहीतरी दान करायला पाहिजे या जे भी नकळानं असं ते दान करवानाच आहे वा कारणचं आमचं भविष्य में 2 साल बाद में 3 साल बाद में या अडचणच नाही आवडी की जाओ पैसा जमा करो इथे तकलीफ दो किंवा हमको का या बेस पर आपण इथं चालू करावं आहे आणि या बेस पर इथं चालवणार आहे आता भविष्य या कसं चालवं कसं मग तुम्हाला माहिती होणार आहे पोरे की या ती भावना त्यावेळी
कि वा तुम्हारा समस्या कभी तुलसीलच नाही तर बन गया अधिकारी गावामध्ये आराय नाही, बन गया अधिकारी गावामध्ये एक राहिले. या जनरल पॅटर्न आहे आपलं. एखाद्या गावामध्ये एखादं डॉक्टर बनता मार आपण लोक स्वागत करा, सत्कार करा. बादमध्ये गावात देख राहिली कोई अधिकारी आओ ते इंजिनियर बन गया, आओ काय बन गया. तो नहीं देखो कारण काय आहे उका मानव यही છે कि जब मैं अड़चन में मारा बाप ने जमीन गात હતી मैं अड़चन में जब भारी मायने या करेल मारा या उका कोई मदत नहीं करेल यही चुका माता करेल आणि उका मानव हेच तो समाज करतात. समाज काय काम करेल, समाजना काही द्या म्हणजे हम काय दिला समाज. तर या गावावली हॉस्टेल बनवलं तिथं उद्देश फक्त पोरांची नोकरी लगा देऊ नाही आहे. या जे भावना तयार व्हायला पाहिजे. जे राजस्थानमध्ये एक मला तिचं बोलायला की राजस्थानमध्ये आपला समाज आहे. आज हर गांव में अब हर जिला का लेकर उनकी हॉस्टल है, उनकी होना हॉस्टल है. अभी महाराष्ट्र में आए तो नागपुर में भी उन्होंने एक जगह ली और नागपुर में भी वो कर रहा है कि कहीं से भी भारत में से नागपुर को जो भर्ती का है रेलवे में तो उनकी रेवन्यू सुविधा है पाहिजे या दृष्टिकोन चालू का आगामी मग राजस्थान कर रहा है कारण आपण नागपूर आणि उनका उलट परिस्थिति आपकी है कि संपूर्ण महाराष्ट्र में हमारी जात की एक भी हॉस्टल है. हमारा जात का पढ़ाई करना वास्ते कोई कर रहे कोई बोल रहे या नहीं, आपको कोई दोष देवो नहीं है तो मत करना है म्हणजे बहुत मेहरबानी करा अशी नाही आहे. पण या आपल्या समोर विचार करने की बात ही आणि काहीतरी सुरुवात व्हायला पाहिजे. आप हात पासातला होगो, भीक मागायला होगा, झोडे लेकर फिरणं होगो तरी या कर्मगरज का म्हणून हा माग आहे आणि फक्त ते या कर रहा है आपण इनको खेलने वाला क्योंकि आपण कर रहा है कोणता असतं उनका समज में आगही काम मिळलं असेल आणि वाईट कारणाचं गावो आणि बडा लोकांचं मग लोक आहे फक्त 4 लोग पाहून आहे उनको राम राम करले अशी नाही. ये गरीब से गरीब का उनका तक आपण जाबो या आणि उनका तो जब आप गावला या उपक्रम आपको बहुत घुसेल नहीं करेंगे. दुसरा एक होगा काय होगा एक 4 दिन 8 दिन पहला दिव्य मराठी आपला इधर भी आवा है. उन्होंने कहा नो राजस्थान को उदाहरण दे बोलते नीमका थाना करने गाँव नीमका थाना या गाँव को उन्होंने स्टोरी दी कि कुछ छोटे दे लो पिक्चर देखो 71-72 को किस्सा है. वह गाँव में गुनेगारी प्रवृत्ति का लोग इतना डेंजरस है कि वो ना सरकार को दखल लेकर 5000 पुलिस वाला लेकर गए. कितना 5000 पुलिस का इतना म्हणजे कितना डेंजर होगा. आज कल्पना करो आज वह गाँव में गुनेगारी का समूह नष्ट हो रहे हर घर में IAS IPS ये क्लास 1 सुपर क्लास 1 का हम होगा क्लास 1 जो कलेक्टर SP या रैंक का लोग कारखाना करते जैसे हर घर में नोकरी करतो. बदल कशा हवे बदल हवे पुन्हा जे पहिला नोकरी लगेल गावामध्ये वा जिसमें आक्षेप व्हायच का की बाबा जे पहिलं नोकरी की कोणी लगेल ना की जबाबदारीच आहे. पुन्हा गाव की नाव तोड्या नाही पाहिजे. गावासोबत संबंध काय लगे पाहिजे. यहाँ दीपक है, अरुण है, अजय है और भी बहुत सारा है. या अजय का वाला मला जर बोले तो दादा को तो कौतुक करे जबरदस्त पण या मुझे मुद्दा काय होतं की मारा जळगाव में हमारी नौकरी शुरू 2003 में मुझको बहुत वाटा की बाबा आपला गावात आपला पोरांना लावला आणि पोलीस भरती होणं सोपं आहे बगर पैसा की होत का माणूस आता 19 पोरायला आहे वा एरियात मला गावात नाही आले 19 पोरायला आहे या और बॉडी को दीपक है उन्होंने व्यवस्था करनी पहिला तर 2 जण लाया के बाद में तो आज हमने कहा इतनी तैयारी कर ली म्हणजे जवळपास कमांडोले होती तयारी केली आणि नागपूरकडून जो भरती हुई सबकी सब लेकिन वो नापास. वह टाइम हमारा ध्यान में आया कि आपला पोया ये जो गाँव की शाळा है हमारी सेंटर विकत ले रहा है खरीदी कर रहा है मैनेज कर रहा है उनका 60-70-75% वाला पोया आणि साधा हमारे मास्टर की भर्ती में नापास आएगा. ये वह टाइम में एक मग फेल हो गाँव का तरफ कहीं ना कहीं बहुत रोक्या गए कहीं तो क्या कर रहे हैं काही करते कहीं ना कहीं नालायकी को लेवल लगता है वह हमारा मन में गए पण होता ही भी काय है कि अपना घरालाच गाव होतो. सबसे पहिले जे महाराजचं लगेल बोले हो महाराजचं लगेल तेव्हा उपयोग करतो तुझं लगेल फक्त आपने हिम्मत दिली अरुण है. अब अरुण आए तो अरुण तो मामा में लग सकतो फक्त तळाव ऊपर नहीं आता कारण की तळाव तर होयच नाही. शेवट तक करे इंटरव्यू तक भी उन्हें यही कहे कि मामा तळाव ऊपर नहीं मला लगवा आणि मला लगे सुरुवात हमारा गाँव से हुए जळगाव जिला में आणि उनका नेक्स्ट डे हमारा अजय आए. अब अजय ना वह टाइम म्हणजे मैं येना उनकी बात सुनी मैंने पूरा का एक मामा 2 महीना 3 महीना था हमको एक अच्छा अमाउंट जमा है तो गाँव में गला हुए आणि गुरु दक्षिणा का रूप में देवगणा योगा देखो कि बाद गुरु पौर्णिमा है आणि आज समजा सभा तो आला आहे आपण मला काय म्हणतं आम्ही मग उभी तारीख करतो म्हणजे अतिशयोक्ती वाटायली असे नाही. हे खरा आम्हाला सुरुवात अरुण अजयजींचं होईल आणि
आज गुरुदक्षिणा म्हणून हे तेवढं म्हणजे या ते अमाऊंट जमा करी अमाऊंट छोटी बडी महत्व नाही पण भारोचे समाधान होतो समाधान मला काय नाही की बाबा गावका फेल वगैरे चलती बाकी आणि हे पोरांना बघू उभारी ती आणि गाववारी बदली होईल बदल्या आपण बघा चंद्रपूर जिल्हा सध्या अक्षय तर शिंदेवाई एक छोटंसं गाव आहे जिथे लोकसंख्या एक वाटाय मग 16-17 हजार आमदार आसपास ही होती होणार नोकरी करताना या विदर्भामध्ये काहीतरी कमी गुण वाटवलं तर भरतीपूर्व प्रशिक्षण तर पोलीस डिपार्टमेंट काही पोलीस स्टेशन पर करेल का हमारा मनोज शर्मा तिथं पिक्चर लागलेले म्हणजे पिक्चर लागलेले मनोज शर्मा 12th फेल 12th फेल 12वीला नापास होय पण पिक्चर का मला पिक्चर आपल्या पोरांना समजणार प्रत्येक दिखायच पाहिजे पोरांना मग काळ करणार त्याच्या वा मारो योगा आणि नक्षल आले तर एस पी की परवानगीशिवाय हे काम करता भी नाही पुन्हा काय करो तू म्हणजे बघा असं करत होते या एरियामध्ये लोक जे आहे हे नक्षलवादी उधर जागाऐवजी जर आपण उदाहरण जर ध्यान दिलं फोकस केलं ते आपलं मुख्य प्रमाण आम्हाला आणि मग करणं तयार मग करू करायचं तारा पद्धत डिपार्टमेंटचं आपण तो काही मदत म्हणशील नाही की तारा लेवल फक्त अब हमने भी करा था हमको कहीं पैसा लगे नहीं बड़ा वहाँ टाइम में एक गाँव है कितना कर हम एक गाँव है एक मिनट स्टॉप कर एक मिनट हो भाऊ दादा सिंधेवाई तालुका एक गाँव में इतनी वाईट अवस्था है कि एक गाँव में 10 से छोरों भी नहीं बढ़ रहे कोई गाँव में 12 छोरों नहीं बढ़ रहे तो तरी भी हमने काही करी कि एक गाँव गया गाँव में बैठा था आणि वे पोरांना हमारा पुलिस स्टेशन तक कसं लावा लाए उनकी रेवेन्यू सोय करी आणि उनको पूर्ण ट्रेनिंग दिया ग्राउंड की ट्रेनिंग देता है तो पूर्ण ट्रेनिंग दी छोरा पहली साल हमारा 22 पाड़े लगे पहली साल एक साल में मग 11 छोरा तर 11 छोरे आणि वह एक आदमी को कैसे लगा कि कोई घर में देव लगाए सब बात है कोई नौकरी लग गई आणि वह घर में का वातावरण काय होतं वह गाँव में काय होता तो ये गाँव में फॉरेस्ट गार्ड उन्हें छोड़ रहे फॉरेस्ट गार्ड की नौकरी काही है कॉन्स्टेबल की नौकरी काही बड़ी थी वह गाँव वाटे में गाँव बंद रही गाँव सारा खुशी माने की हमारा गाँव में पर छोड़ होती या देखता देखता हमारे 3 साल में 82 बरं लगे वह टाइम मारू म्हणतो समाधान आहे की बा काहीतरी आपण ना करेल काहीतरी साध्य आहे आपलं आणि होणार तर काही आपलं जात का नाही पात का नाही आदिवासी बाब आपला कोई हेच नाही झाला आपल्या दूर तक गेले मग वा टाईमवर मग 2014 मला सिंधेवाई छोड्या बाद मग तिथं यवतमाळ मी करे आणलं आम्ही 11 काही तब्बल होते या नाही आहे वर्षा आहे गोद्यामध्ये मी करे आणलं आप मन में हेच होतं किंवा आज जे काही सेवा आपला आजचं घडी आहे या गरीबांना घरमा घडी पण मी हमारा समाज का नाही आहे मला जात का नाही आहे आणि उतूक कमी नाही आहे समाजाला देतो आपला जात असता आपला आजचं काही घडेल काहीच घडेल नाही आहे अरे रिटायर हुआ जर मारो 32 साल को जर अनुभव है कि मैं क्लास अधिकारी में रिटायर हो तो या मला जर ठराया तो हमारा कारण सर हमारा लेवल में काही लोक माझ्यासोबत आमदार जसे आप विजय सिंग सर आहे किंवा दीपक आहे आज समजा मुद्दाम अशा जगा आपला जे काही अच्छा लोक आहे ते एकत्र हवं आणि इथून लेखा आपण काहीतरी करावं तर या एक हॉस्टेल आम्हाला येईल अशी चर्चा आरावली आपला औरंगाबाद हॉस्टेल चालू आहे बाबा पेट्रोल पंपास जी मग 40 पोरांनी पुरं केले आपण अब 40 पोरांनी मला दवारा अक्षय सॉरी आकाश हे मग आपलं गाव कसं आम्हाला 17 पोरं आम्ही तर लगे जेव्हा पूरे बोलदार सध्या ट्रेनिंग करायचं तर 40 मग जर आपलं 17 लगेल या आपलं ज़्यादा आहे कमी भी आहे पण म्हणा जेव्हा फक्त हॉस्टेल आहे हम कोणत्याच प्रकारचा उनका क्लासेस लेवानी उनको बाकी कोणत्याच प्रकार मदद करानी एक लाइब्रेरी है तो लाइब्रेरी में जैसे हमारी कम्युनिटी वाइज सबसे पुस्तकों की हम पूर्तता नहीं कर सके उनकी क्योंकि वो बिल्डिंग आपण 3 साल असतं ज़्यादा है किंवा ज़्यादा 4 साल होतं तर वो कब तक दुसरा की जगह आहे आणि सिटीमध्ये 40 जण पाळायला आपण काय करतो तर सिटीमध्ये एक इतकी बड़ी जगह आपण बनवू सके की ज्यांना 100 बाळायचं पूरं करणं उनका असं क्लासरूम चालू करणं उनका असं ग्राउंड तयार करणं तर आम्हाला मनची तयारी करी आणि योगा समजा थोडं हे आहे मग सिटीमध्ये राहिले मग खेळामध्ये जातो मोठी जागा तर बायको तयारी व्हायला पाहिजे बायको काय करू खेळामध्ये काही पण पुन्हा बी संबंधित येते महाराष्ट्र शिक्षक आणि भेटा आहे का पुन्हा शिकेल
जळगाव में सीखे तो मालूम होती ना इंग्लिश डिपार्टमेंट में सीखे तो उन्हें हमारे कि बाबा थारा मनने की इच्छा है ना आपण तो चला सिटी के बाहर झालं आज 37 किलोमीटर ऑलमोस्ट शहरचं दूर एक जगा नाही आपण 10 हेक्टर जवळ आहे जवळपास आणि उभं आहे आपलं बरोबर ग्राउंड राहतो किंवा आपलं बरोबर हॉस्पिटल राहतो लायब्ररी होती आणि मेन बात आम्ही हेच होती हॉट काही राहुरी पॅटर्न काही आहे सिटी का बाहेर गेले आणि इतना पैसा आपण खर्च नहीं कर सकता और 10 लाख है मतलब है ना एक खूप जागा ले तरी 1000 रुपया स्क्वेअर फीटचं जागा बघा आपण करू नाही सका म्हणून एक पर्याय निवडले आपण की सिटी का बाहेर जावं आणि वा जे हॉस्टेल राहू आपलं तर देखो सुरुवात KG1 KG2 जसे पहिलं दुसरं तिसरं तर आपले मग म्हणजे छोटी नोकरी कोणती आहे बाबा पोलीस खात्यावर वर्दीमध्ये आलो तर 5 वर्दीमध्ये चलो सुरुवात छोटी तर छोटी पण काही तरी सुरुवात करणे पडेल तर आम्हाला एक प्रायोरिटी इनको दी पाहिजे किंवा जे वर्दीमध्ये आळा बाळायचे तर वर्दीमध्ये इनको दाबो आहे तर जवळपास 15-16 प्रकार का वर्दीमध्ये का असतं 15-16 डिपार्टमेंट आहे जिनको वर्दी की नोकरी मिल सके BSF हो CISF हो CRP हो किंवा रेलवे के RPF है किंवा आपले ये सब प्रकार का इतनी संधी है 12 महीना भर्ती चालू है 12 महीने जनरल काही पैटर्न है पुलिस भर्ती आ गई महाराष्ट्र पुलिस की भर्ती साल में एक बार कभी कभी 2 साल में लग जाए पण सेंट्रल गवर्नमेंट की केंद्र सरकार की जे नौकऱ्या आहेत ते 12 महिने चालवलं आहे 12 महिने हर एक महिना अशी जाणे की भरती चालू आहे तर आपण जे हॉस्टेल राहिलो असं जे पोरांनी तयारी केली 12 महिने चालवली व लगोच नको तो बरोबर फुल जे ट्रेनिंग मला पाहिजे 12 महिना दुसरा विषयच नाही आहे कारण की जे टाइम टेबल आपण सेट करतो ते एक बार 6 बजे वगैरे ग्राउंड पर आहे तो रात का 10 बजे तक अपन को टाइम टेबल सेट करना है आणि मेरे या अभी हमेशा खात्री है या खुद का एक का ऊपर कि देखो पैसा तो लगवा नहीं है कोई आणि नौकरी को पैसा लगे है अशोक जो लोग वाटतो तो अक्षय नावा सामने की 4-4 5-5 ऑर्डर आहे वगैरे आकाश को तुम्हारा नावा बोले 2 ऑर्डर आई एक पुन्हा सोड दी एक पकड़ ली या मेन मैसेज यही देखो गाँव जाता है कि नौकरी का उसमें पैसा नहीं लगे कम पैसा देता है तो कोई तरी भांडा देना चोरा वगैरे आणि होना नागरिक मतलब या जे हम जे हॉस्टेल चालू करा दीपक आपण 100% गॅरंटी द्या पण यही काय आहे की हे ना आहे बरं क्योंकि देतानाच आपण बहुत बदला केला होता क्योंकि देखो समाज का नगर आहे जळगाव जालना औरंगाबाद बुलढाणा इतर ठिकाणी दिले तर 100 पर्यंत आपलं हॉस्टेल होतं 100 पर्यंत हॉस्टेल आहे तर ज़्यादा पर्याय आम्हाला तर कसे करायला या दीपक नगर की मामा इकुलेलं की आजूबाजू आम्हाला जावं इकुलेलं कशा दिलं आपण तर वा नाही व्हायला पाहिजे नीचे ऊपर नहीं आया पाहिजे कमी जास्त नहीं आया पाहिजे म्हणून आपण उनकी परीक्षा लेगा परीक्षा एंट्रन्स परीक्षा लेकर अपन एंट्री देंगे आणि जे कोरिया होना परीक्षा लेकर प्रवेश ले रहा है उनको बाद में पॉलिश करवा हमारा क्योंकि होशियार थे अक्षर है अपना कोरिया में बहुत ज़्यादा कैपेसिटी है बहुत ज़्यादा क्वालिटी है आणि फक्त तुम्ही पॉलिश तो वा हम ईमानदारी से करवा जाऊ त्या एक आपलं फॅक्टरीसारखंच एक पकड करत होतं किंवा आहे कोऱ्या असं लगवा जाईल सुरुवात तरी कास्ट ठेवलं असं करणार आहे नोकरीला इतका प्रकार आहे अक्षर हमारे बरेच गए फौजदार बन गए फौजदार से बाद में CA अपनी CO बन गए आता कदाचित डिप्युटी कलेक्टर बनवं हो सगळं DYSP बनवं तर आपला हॉस्टेलवर वा कोऱ्याची अधिकारी बनवतात सबसे आपलं यह उद्देश है मैं यानी कह रहे कि कोई नौकरी छोटी नहीं है कोई नौकरी बड़ी नहीं है कोई काम छोटा नहीं कोई काम बड़ा नहीं पण चलो शुरुआत तुमचंच करायला आपण पण उसका बाद में क्या हमारी तैयारी है कि MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमीशन महाराष्ट्र लोक सेवा आयोग की जो परीक्षा है वह मार्फतच हम अधिकारी बन सकते तो वह है बाद में बैंकिंग का है बैंकिंग में बहुत मुझे हमारा एक दोस्त है तो तीनों बड़ा बैंक में लगे तो आपको मालूम नहीं है रास्ता बैंक में नौकरी कशी मिळत की तो आपला है हमारा दीपक है वरना कासमपुरा योगेश है आपको बैंक में किंवा इतर भी डिपार्टमेंट बहुत सारा अशा आहे की जिमान नोकऱ्या मिळतो तुम्ही जर नाही आहे एक तर आपला समज आहे वा होण्यासं आपण असं पाठांची तयारी आपण करताना आणि वा तयारी करलेली तर त्याच्या हे एकटा काम नाही आहे आणि समजा जमा लोक पैसा जमा कर लेंगे हमारा कदाचित वाईट अनुभव होगा पैसा जमा कर लेंगे आणि काहीतरी बाद हात ऊपर कर देंगे तो आता उघाडोच नाही आहे सबन का सामने बोल रहे हैं रिकॉर्डिंग भी होगी तो पैसा वाया जावाच नाही आहे आणि या अपेक्षा नाही आहे की हिला एकटा द्या पाहिजे 10,000 द्या पाहिजे 1 लाख द्या पाहिजे हमारी अपेक्षा दीपक पण काय राहू किंवा जसे मुस्लिम समाज में है मुस्लिम समाज में तुम बोले उनको देखिए उनका अशी हो क्या हमारे किसानों से पैसा कमाना उनको उदाहरण दे रहे नहीं है पण
इथं मस्जिद पण आहे तर 1 रुपये की नाही पण एक धर्माचं 1 रुपये तरी घ्यायला पाहिजे वह भावना से करे म्हणून उनको सब पद्धतशीर दिलं जातो तर उनको देखो जमो तर गुरुद्वारा को जरूर जावं तर सरदार लोकांना जर सचखंड एक्सप्रेस नांदेड से नकळे आणि पंजाबमध्ये पोहोचेवा अमृतसरपूर तर जेना नाश्ता का टाइम है उन्हें सरदार हमने नाश्ता लेकर आगे करे जेवण का टाइम है सरदार लोग होना उनके कुछ लंगर करो इतना पैसा कहाँ से आता होगा तो 12 महीना आज बस जे तुम्हारा लंगर जे पंजाबमध्ये अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिर तर एक दम 1 लाख रुपये का ये पैसा कहाँ से आ रहा है तो तुम जर शुद्ध भावाचं काही करता होगा शुद्ध मंत्र काही करता होगा तर लोक देवाला काही कमी नहीं करे ये एक उदाहरण है समझ शेगाव को जाता शिर्डी को जाता कोई अच्छा आदमी जर आला तर नक्कीच लोक मदत करे आणि खात्री आहे का मी विजय शिंगाराला आपल्या मनात येतो मला काही आपलं 100% लोक आहे आणि असं मदत आम्ही करावा तर मन में काही शंका वगैरे हो विश्वास रखा हमारा पर हम तुमको नक्कीच आश्चर्य दिलं बुवा म्हणून और काय हो चांडोळ आहे मग चांडोळ को म्हणून चांडोळ की तारीख कर देगी अशी नहीं है पण तुम्हाला काम पाहतो होतो नीट की परीक्षा ये सर हमारे 7 कोरे है कितना है 7 कोरे ऐसा मेडिकल को लगा इतना पहले साल 5 लगेगा 6 लगेगा आज हमारा चांडोळ को MBBS को लगा बराबर आप लोग जवळपास 50 है अब चांडोळ में भाई बहुत ज़्यादा विद्वान महिला है ऐसा नहीं है सब तरफ सर्किट परिस्थिति बुद्धिमत्ता सब एक वातावरण बन गया हमारा नसीब से एक वातावरण बन गए कि वह टाइम में वे पर्यंत संधी मिळालेले टीचर बने होते हुशारा मजबुरी 70-80% पर्यंत B.Ed पुढे आहे पण आज उनकाच कोऱ्याचं जवळपास मिळून झालं आहे आणि एक काल कोर्सचं एक उदाहरण आहे काल कोर्सचं उदाहरण आहे बाबू सिंग मयर आहे हमारा गाँव को वह आदमी खेती करे आणि हवाई का खेत में अब खेत में रहे तो खेत में क्या होता है वो छोड़ा को उगा जो बड़े लोग शहर 2 किलोमीटर तक का गाँव से उनको छोड़ा उन्हें आर्मी में लगे होगा तो जे पूरे आर्मी में लगे आर्मी पुलिस वाला की लाइफ उससे ज़्यादा खर्चा हमारा आर्मी वाला लगे आर्मी वाला को छोड़ो IIT अब IIT में जो मुद्दा करे कि जो इंजीनियर रहेगा तो वहाँ सबसे टॉप क्लास का क्यों भारत में सबसे बुद्धिमान लोग कौन है IIM क्यों IIT वाला ये क्यों एम्स में लगा वाला मेडिकल वाला हमारा तांडव से एक पूरे एम्स को लगे तो 100 में 100 मार्क आ गए विषय वह एम्स में लगी या पूरे IIT लगी को बात क्या करें फौजी साधो मिलिट्री में है अपन काय बात मिलिट्री वाला बात करने में ध्यान हो रहे अरे बाबा अशी नहीं है संधि नहीं मिली आणि संधि मिली तो या फरक पड़े वह बाबू सिंह का तो हमारा खेत में रहो ना खेत में नहीं तो दोपहर मीटिंग करे अब मिलिट्री वाला काय करे कि उनको करे IIT में बनाना और दिल्ली को IIT को चालू को बोल जातो कि जितो बात जमीन देतो तो या हमको मुद्दा समझ कर देतो या कि अशी काही नाही आहे किंवा आपला खेडागावाळे खेडागावाळे को काही नॉलेज नहीं रहा या नहीं रहा बुद्धिमत्ता सब तरफ सर्किट है शहर में का बाड़े गए क्यों क्लास वन है कलेक्टर है कहीं नहीं कि उनका बाड़े कलेक्टर बने सचिन तेंदुलकर तो जरूर सचिन तेंदुलकर घर को बनेगी सुनील गावस्कर को जरूर बनेगी कहीं नहीं है हमारा ना छोटा छोटी बात है हम यही मन में रखो कि आपका भी पूरे बन सकेगा है ना हमें आपसे तो दीपक है तो हम पहला काम करेंगे तो हमारा काम लाइब्रेरी काम करेंगे लाइब्रेरी को जो बेनिफिट है आणि आपण जर उनको देखा का बेनिफिट तो एक क्लासरूम बने पूरे एग्जीक्यूटिव इंजीनियर डायरेक्ट बने हुआ कोरोना का काम पुनः सा गाँव का आकरण हुए गाँव का आकरण को गाँव में एक लाइब्रेरी बनाई वो लाइब्रेरी कहते जीवा में आपण का एक लाईट मारे वाला आदमी बाद में जीवा का कशा अभ्यास करबो कशा जगो तो या वो लाइब्रेरी बहुत बड़ा सपोर्ट बनी म्हणून आपला आराधी हॉस्टेल में भाषण में काय कि हमारा गाँव में लाइब्रेरी या हमारा यहाँ कितना बड़ा सपोर्ट है मतलब मैं कहीं नहीं समझ कि होना में जाता होना गाँव का तो ज़्यादा गर्दी नहीं ज़्यादा आवाज़ नहीं ऐसा डायरेक्ट एग्जीक्यूटिव में बनने पड़े तो लाइब्रेरी हमारा गाँव में बना पाहिजे तो देखा पाहिजे आणि अपने में ज़्यादा बोले तो बोलते हो नहीं बोलते तुम जो डाटा की बात कर रहा है गाँव में कौन सा पोस्ट पर कितना बोले तो एक हमारा एक नवीन नवीन एक संपर्क में एक ग्रुप आए है तो कच्छ गुजरात में कच्छ भाग है कच्छ में आता जय नहीं गेलो पूरा वर्ल्ड में पूरा जग में संख्या किती होती तो 40,000 का आमदार है अशी भी जाता है आणि वे उनका काही फॉरेन में काही मुंबई को खेळा में नहीं है
आणि जागा करता एक तर ट्रान्सपोर्टचा बिझनेस ना आणि नोकऱ्या आहेत तर नोकऱ्या म्हणजे डॉक्टर बनणं काय इंजिनियर बनणं कोतळं नाही हे नुकसान भल्या बाजून सुद्धा चर्चा होईल ये विषय आपला आहे ये विषय सहजच तो मला जाऊन बोलावून सर उलटा अशी पद्धत आहे पुन्हा सॉफ्टवेअर असे बनवलेले आहे की कोणाचा जन्म होय जदान तर मोठी उनका जो ग्रुप है वो एंट्री होता कि आज दीपक काय छोरो है छोरा नाव रखा गया उनकी एंट्री हो कि छोरा का जर ब्याह को योग्य हुआ है छोरो तो उनकी या उम्मीदवार है ब्याह पास ब्याह हो गए वहाँ भी उनकी एंट्री हो विवाह झाला तो बाळे होय म्हणजे आणि जर डेथ होय ना तर जन्मापासून तर डेथ तक तो 40,000 लोग चे हे उनका 40,000 लोगों को उनका पास सब डाटा है आणि हर एक का घर है हर एक का पास है अब आपण गोष्ट वे एकटा तर कर सकेल लोक इतर लोक आपलं तरी समाज केलं काय 3 जिल्हा लोक आहेत जास्त निदान आपण होतो नाही जरी जर गावात तरी आपण करू शका ते काहीच तरी करून सुरू करूया एखादं लॅपटॉप लावून एखादा पोरं एक मला लायब्ररी आली की तमारा लायब्ररीमध्ये पोरं बनवू किंवा असं कर सकतो तो एक मोबाईल निश्चित करून करावं चांडोळ में अभ्यासिका कितनी है हमारा चांडोळ में 3 अभ्यासिका है औरंगाबाद में कितना है जळगाव जिला नौकरी पुणे में कितना है मुंबई में कितना है अपन तो कहीं भी हर जगह है ना अरे ये वह हमारा चांडोळ में कर नहीं सकते अब कहीं जरी करो पड़े हम औरंगाबाद में हमारा तो सिटी सोडा में खड़ा दारू तैयार है हम कहीं ना कहीं गर्व की भावना से कर रहे हैं इन्हें समाज पास से कर रहे हैं जळगाव में है तो जळगाव में पूरा कितना है हमारे पास और पहले जळगाव को लगे अजय पहले जळगाव को लगे आकाश थावर जळगाव को लगे तो हमारा मन का हेच नाही हाँ कोई कहीं तो क्या सब आपलाच है या जी पडलो है तो ये शो जळगाव वगैरे बनले हो सकते मला 100 पैकी 60 पर्यंत जळगावच राहणार अशी भी हो सकते किंवा काही अशी कोई काही सकत नाही ते असे काही विषय नाही आहे आणि दुसरं आपलं आगलोचे टार्गेट राहून ज्या अवस्थेत आपण बहुत आगो एकदम मोशन में लेकर आता और नेक्स्ट टारगेट काही है तर नवोदय धरती पर हमारी समाज की एक तरी शाळा बनाया पाहिजे आणि वह हम जनगण वहाँ बनाना काही प्रॉब्लेम नहीं है हमने म्हणजे वह औरंगाबाद में बनेंगी बुलढाणा में बनेंगी अशी नहीं है नवोदय का धरती पर जर स्कूल बनली आपली जेव्हा 6वी-5 5वी-5 पोरं आपण दावरा आहे रेबत आणि म्हणून जर पोरं जर वाया येऊन चाललंय ना तर वाया जाणं का एक टक्का भी शक्यता नाही आणि नवोदयमध्ये आज पोरं यांचा रिझल्ट तर दिला तर जे नोकरीमध्ये येऊन मालूम आहे सारा क्लास 2 क्लास 1 बने पोऱ्या किंवा सुसंस्कृत शिका असतं म्हणजे सबसे जड भार असतं काही येतो पैसा लोकांचं मागो त्या भारा लाईफ में महाराजा सबसे जड काम आहे पण या एकटा वो काम नहीं है आणि आपण नहीं करेंगे तो कौन करेंगे कहीं ना कहीं ठीक है हात फैलाना तो हात फैलाना कोण मस्त फैलाना आहे तर हमारा समाज का मस्त फैलाना आहे त्या भावनाचा आणि किंवा अजय म्हणा किंवा एक टीममध्ये एक मनकोल्य आणि या जे हमारा गाँव में समोर को रिक्वेस्ट करतं समजा तो वो मत की बहुत बड़ी बात है की बघा की हमें 1 रुपया काढून खरोखर जड आहे पण त्याला हमारा गावामध्ये म्हणजे प्रयत्न करे आणि नको काही मामा नको हेच आलं पडतं आणि आमचं हेच आमको ये पैसा सुपूर्द करवाना है तर सबच गाँव का जे काही छोटा बड़ा होगा मैं सगळ्यांना बहुत ज़्यादा आभारी आहे आणि ये उपकार मला बनवूंगा कायम राहूंगा आणि मग मी की जाणीव नको की नाही मला असतं लोकांनी विचार करो मला विश्वास राहिलो आणि इथं मग थोडं जाबेशीर नाही फक्त एकच आहे हमारी भी जवाबदारी होगी कि गाँव लेवल पर हम भी थोड़ा मजबूत होगा म्हणजे हम होना मजबूत होगा पैसा तेरा से नहीं हो सकता ते तमको 200 महिन्यात इसके एक तमको एक लाइब्रेरी बनानी है कधी बँक चलावणी आणि हे वातावरण आपल्या तरफ विजय सर अमोल बोलत आहे मान्यवर आहे आपल्या तरफ पुन्हा आपलं व्यवस्थित मान्यकडे हजर होया तुमको धन्यवाद करू आणि जे टाइम को आपल्या गावात मीटिंग होईल ऑडिशनच्या संदर्भात आणि आपण पावती मोकल्या तर मला वाटतं साहेब आश्वासन देव की हमारा गाँव में जवळजवळ 1 लाख का ऊपर हम रकम जमा करांगा पण मग गाँव में फिर प्रत्येक छोटा बड़ा व्यक्तींना मदत या स्वरूपात करी की एकही व्यक्तीला असं कधी नाराज नाही करे की काही या विषयी विचार की नाही काही विषयी फक्त थोडं 2 शब्द समजा करता हो तर आपला गावामध्ये 1,69,100 रुपया जमा होईल आता 3 दिवसात आणि इकाम अजून ॲड होऊंगा याचा आपली घेतात परत एकदा 1,69,100 रुपया तर आपण अब आपल्या टीम का वतीचं साहेबांना रक्कम आप सपोर्ट करेंगा सांगत चालेल सगळं आवाज देतो मला कुठे आवाज देतो लांब सांगितलं
एक व्हिडिओ बना विक्रम असं नाही असं व्हिडिओ भी कर एक व्हिडिओ बघ. डिक्लेरेशन कर देना इसमें भी एक बार अजय भाऊ आज जंगीपुरा गावामध्ये अरवली सोशल फाउंडेशन का साठी जे निधी जमा करेली गावगावतीचं वह निधी ताना साहेबां का तरफ सुपूर्द कर रहा है। वह निधि की रक्कम है 1,69,100 रुपये। बहुत बहुत धन्यवाद. ज़्यादा जवाबदारी होगी. बड़ी जवाबदारी ज़्यादा होगी. दिनांक 21/7/2024 को जंगीपुरा गांव में आरवली फाउंडेशन जे औरंगाबाद को आपला तो उकासाठी पोरांकासाठी भरपूर अच्छी सुविधा द्यावा आहे म्हणा आणि इथं हमारे जंगीपुरा गाव में मीटिंग तिथं मीटिंग हुई भरपूर आहे ना अच्छी एकदम व्यवस्थित सपोर्ट मिळाले अच्छी आणि समाजासाठी एकमेकांसाठी जे सहकार्य करायला पाहिजे जे बहुत व्यवस्थित कार्यक्रम आहे आणि हमारे गाव में जे येणं निधी जमा करी आरवली फाउंडेशनसाठी जवळजवळ एक छोटं गाव आहे आपण अच्छे यान लोकांना सपोर्ट देऊ आणि सब समाजने एकत्र आया पाहिजे महत्त्वाची गोष्ट आहे आणि जबर समाज प्रगती कर सका आणि ह्यानं अच्छो सपोर्ट म्हणजे जवळजवळ 1,69,100 रुपये हमारे जमा व्हायला सुरुवातीकडून आणि अजून भरपूर जमा होंगा समाज जे एकत्र आ रहा है सबसे महत्त्वाची बात आहे कारण भविष्यासाठी या बहुत गरज की आणि इतर ठिकाणी सुद्धा समाजने एक अच्छे सहकार्य करायला पाहिजे आणि जे औरंगाबाद को जे या अरवली फाउंडेशन जे हो रहे जे समाज का पोऱ्यांना तयार होगा बराच अधिकारी होगा उकानंतर बराच पोऱ्यांक अभ्यासासाठी उकानंतर मेस उकानंतर रहिबक व्यवस्था आता बराच गरीब जे पोऱ्या नाही आपल्या गावामधला किंवा इतर समाज का आपला समाज का तर उनको रहिबक व्यवस्था आणि एज्युकेशनबद्दल नॉलेज नाही राहू बऱ्याच मुलांको पोऱ्यांको तर या फाउंडेशनचं बऱ्याचशा सुधारणा होंगी आपला समाज अच्छच प्रगती पाहिजे आणि आजच्या हुशार करेन आपला समाज आणि आजच्या चालना मिलेंगे आणि या फाउंडेशन आरवली फाउंडेशनमुळे बहुत काही फायदा होगा आपको धन्यवाद. अरावली सोशल फाउंडेशन का जो काम शुरू करना था उसके लिए गांव-गांव जाके छोटे से बड़े आदमी हर तबके के आदमी से कलेक्शन वर्गनी बोल के बोलो फंड जमा करना था और ये जिद थी अपनी कि इसके लिए जो पैसा है जलगांव ज़िले से ही मेरे को कलेक्शन करना था खास करके जंगीपुरा से इसकी शुरुआत करनी थी. और इसका एक मुख्य कारण ये है कि जब मैं जलगांव में नौकरी कर रहा था वहाँ से नौकरी करते समय पहला लड़का जलगांव जिले का अरुण सिंह डोभाल और उसके बाद में अजय चन्नाथ ये 2 बच्चे 2 साल में मेरे हाथ से लगे थे. और लगना एक बार ठीक है ऐसे तो कई बच्चे लगे हमारे हाथ से लेकिन मैं जलगांव छोड़ने के बाद में उनको जो बताया गया था कि भाई आपको यहाँ पे ये कंटिन्यू ये कार्यक्रम शुरू रखना है तो उन्होंने भी बहुत ज़्यादा ईमानदारी से वहाँ जो सरकारी गवर्नमेंट का क्वार्टर उनको मिलने के बाद में वो क्वार्टर में अपने जामनेर तालुका बोलो पातुर तालुका बोलो वो एरिया के बच्चों को जमा करके वो उनका खुद का क्वार्टर उनको अवेलेबल करा दिया जहाँ पे वो बच्चे प्रैक्टिस करेंगे क्लासेस लगाएंगे. और सेम बात बाद में अजय ने सिंदूरने में किया था जबकि 11-12 बच्चे उसने लाया उसमें से 6 बच्चे उसके हाथ से नौकरी को लग गए उस टाइम. तो खुशी यही बात ये थी कि चलो ये अपना गद्दी चला रहे ये तो अपना जो मिशन था इसको इन्होंने कंटिन्यू रखा और जिन्होंने ये इतनी मजबूती से इतने अच्छी भावना से काम करा तो उन्हीं के गांव से और उन्हीं से शुरुआत करना चाहिए ये मेरी मन में से भावना थी. और लेट तो लेट लेकिन उन्होंने कहा कि भाई हमारे को एक अच्छी खासी अमाउंट आपको हमारे गांव से जमा करके देनी है. तो पैसा तो ठीक है पैसे मायने नहीं रखता उतना पैसे का
इम्पोर्टेंस है, लेकिन इतना भी नहीं, लेकिन उनके मन की इच्छा थी और मैंने भी उनका पूरा मन से उनकी बात को मान्य किया। और आज गुरु पूर्णिमा का दिन ही उनका कहना था कि आज हमको गुरु दक्षिणा आपको देना है, और गुरु दक्षिणा भी जो देने वाला है, देने वाले की भावना, उसकी इच्छा और उनकी जो भावना है, वो भावना को उनके जंगीपुरा के लोगों ने जो पूरे दिल से, अपने तहे दिल से उनको जो सपोर्ट किया, ये 1,69,100 रुपये ऊपर ये उन्होंने जमा किया। और आज गुरु पूर्णिमा के दिन मुझे दिया है, ये मेरा भी सम्मान है, वो बच्चों का भी सम्मान है, वो गांव का भी सम्मान है। और उनका तो ये था आज कि भाई इससे हमारे और कुछ अमाउंट इसमें ऐड करना है। तो मैं बोला यार अमाउंट तो ठीक है, आपकी भावना का मैं बहुत ज़्यादा सम्मान करता हूँ, और इनकी जो भी भावना है, इनका जो ये है, इनका जो विश्वास है, सबसे बड़ी बात, ये विश्वास को मैं कायम रखूँगा। और यहाँ से हमारा अरवली सोशल फाउंडेशन का जो बच्चों के लिए हॉस्टल, क्लासरूम, लाइब्रेरी जो भी करना है, ये बहुत अच्छी शुरुआत हुई है। और एक बार मैं आपको सबको विश्वास दिलाता हूँ कि जल्दी ये अरवली के मार्फत अपने बच्चों के लिए ये सब फैसिलिटीज हम शुरू करने जा रहे हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र।